नमस्कार मैत्रिणींनो. तर आज ना बाहीला जॉईंट कसा द्यायचा तर ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, आपली ही बाही आहे. तर 11 इंचाची याची रुंदी आहे बघा. आता सर्वात आधी तर मी अस्तर जे आहे तर ते रेडी करून घेतलेलं आहे. आणि बाही बघू शकता, डिझाईनसुद्धा थोडीच आहे आणि दोन्ही साईडला मला जॉईंट द्यायचा आहे. तर तो कशा पद्धतीने द्यायचा ते मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी तर जे बाहीला हे बघा एक्स्ट्राचं आलेलं होतं ना, तर मी ती कट न करता आतमध्ये फक्त फोल्ड करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे बाही ठेवून घेतली. तर बघू शकता 11 इंचाची बाही आहे. तर 11ची रुंदी असल्यामुळे बाहीला जॉईंट हा जास्त येत होता. तर हे बघा, मी 3.5 इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि जे एका साईडला जे स्टोन होते दोन्ही साईडला बाहीच्या, तर ते स्टोन थोडे थोडे काढलेले आहेत. जेवढं आपल्याला जॉईंट द्यायचं आहे तर तेवढीच फक्त मी स्टोन काढलेले आहेत. नाहीतर ते मशीनमध्ये येतात आणि मग सुई वगैरे तुटते मशीनची. तर त्यासाठी सर्वात आधी आणि अर्धा इंचाचं मी मार्जिन ठेवलेलं आहे याला. बघा, पाव इंचच्या पुढे ठेवलेलं आहे. अर्धाला एक रेष कमी एवढं शिलाई मार्जिन ठेवायचं, जेणेकरून कपडा वगैरे नंतर निसटणार नाही. तर ही व्यवस्थित टीप टाकून घेतलेली आहे मी. याला जॉईंट करून घेतला एका साईडने आणि याच्यावरती टीप टाकून घ्यायची व्यवस्थित. तर हे बघा, टीप टाकल्याच्या नंतर ना हे बरोबर तीच साईडला दुसऱ्या साईडला पलटायचं आणि एक ब्लाऊज पीस जो बाहीची एक बाजू आहे तर ती खालच्या साईडला मी फोल्ड केली आणि तसंच दुसरी साईड घेतली, फक्त पलटी केलं आणि त्या साईडला सुद्धा मी अशा प्रकारे जॉईंट देऊन घेते. हे बघा, ही पट्टी जोडून घेते. याला सुद्धा सेम असंच करायचं, एक टाकायचं आणि यानंतर ही पट्टी आहे तर त्या बाजूला अस्तरची टीप टाकायची आणि अशा प्रकारे एका बाजूची मी पट्ट्या रेडी करून घेतल्या. जे स्टोन होते ना तर ती बाजू रेडी झालेली आहे आणि ह्याच्या बघा एका बाजूला जास्त जॉईंट येणार आहे आणि एका बाजूला बाहीला कमी येणार आहे. तर कमी येणार आहे त्या साईडला फक्त छोटीच 2 ते 2.5 इंचाचीच पट्टी येणार आहे आणि जे जास्त येणार आहे त्या साईडला 3.5 इंचाची पट्टी आहे. तर ती साईड मी आधी रेडी करून घेतली. तर यानंतर याला पण परत असंच पलटी केलं आणि दुसऱ्या साईडने जॉईंट देत आहे. तर ही बघा, ही छोटी पट्टी आहे, मी नंतर कट करणार आहे. तर ना ह्या पट्टीचा मी जॉईंट देऊन घेतला व्यवस्थित. तर हे बघा, दोन्ही साईडला असेच मी जॉईंट देऊन घेतले आणि आता अस्तर कसे यावरती जोडायचे, एकदम सेंटरवरतीच याचा बटरफ्लाय कसा आला पाहिजे तर ते मी सांगते. तर हे बघा, सर्वात आधी ना एक बाही घ्यायची आणि दुसरी बाही घ्यायची. याला कटवर्कसुद्धा आहे थोड्या प्रमाणामध्ये. तर सर्वात आधी तर पुढची मोंडा खोलीची सुद्धा काढून घ्यायची, रुंदी मार्किंग करून घ्यायचं आणि बाहीचं सुद्धा सेंटर काढायचं. तर व्यवस्थित ॲडजस्ट करायची. बाही ही मी बघा बरोबरच बाही ठेवलेली आहे आणि जो ब्लाऊज पीस आहे मेन तो सुद्धा बरोबरच ठेवलेला आहे आणि हे समोरासमोर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपण अस्तरला समोरून जॉईंट म्हणजे बाही जोडणार आहेत पुढच्या बाजूने. तर हे बघा, बटरफ्लाय एकदम सेंटरवरतीच आला पाहिजे आणि याचं सेंटर काढून घ्यायचं. सर्वात आधी तर मी सेंटर काढून घेतलं आणि अशा पद्धतीने बघा अस्तरवरती ठेवून एक पाव इंचाचं शिलाई मार्जिन सोडायचं. आधीच वाटलं तर तुम्ही मार्किंग करून घ्या आणि हे बघा आणि सरळ आपण जोडून घ्यायचं. बटरफ्लाय थोडासा आत गेला तरी चालेल. तर फक्त ह्याची टीप सरळ घ्यायची, याची काळजी घ्यायची. टीप सरळच आली पाहिजे. तर हे बघा, जिथे स्टोन आहे तिथे एकदम हळूवारपणे मी टीप टाकत आहे स्टोन असल्यामुळे, कारण यामुळे मशीन खराब होण्याचे चान्सेस असतात. तर हे बघा, अशा पद्धतीने मी हे करून घेतलं जॉईंट करून आणि ही बरोबर आतमध्ये अस्तर फोल्ड करून घेतलेलं आहे बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण बाहीला जॉईंट दिला. आता याच्यावरनं ना दाबटीप टाकून घ्यायची, व्यवस्थित अशी दाबटीप टाकून घ्यायची. तर बघू शकता मी अस्तर आणि मेन फॅब्रिक कशा पद्धतीनं कटवर्कचं जोडलेलं आहे. तर यानंतर ना मी फक्त समोरच्या मोंड्याची मार्किंग करून घेते आणि सध्या तर मी याला टीप टाकत नाही, कारण आपण जॉईंट देण्याच्या ह्याच्यामध्ये काय करतो माहिती आहे का, कधी कधी दोन्ही बाही एकाच साईडच्या करतो. त्यामुळे आधी मी याला अस्तरचा जॉईंट दिलेलाच नाही.
तर यानंतर समोरासमोर तर दोन्ही बाही मी चेक केल्या, पुढची मोंडारुंदीसुद्धा चेक केली, दोन्हीच्या समोरासमोर आल्या पाहिजेत. तर यालासुद्धा बघा ह्या साईडने मी अस्तर ठेवलं, आधीच्या साईडला मेन फॅब्रिक ह्या बाजूला होतं आणि अस्तर मशीनच्या बाजूला होतं. तर यामध्ये ना मी मेन फॅब्रिक मशीनच्या बाजूला घेतलं आणि अस्तर इकडच्या बाजूला घेतलं आणि हे बघा यावरती बरोबरच असंच ठेव, 1/2 इंच शिलाई मार्जिन दिलं आणि याचं दंड घेऱ्याचं जे सेंटर आहे तर ते काढलं आणि त्यावरतीच बटरफ्लाय घेतलेला आहे. तर हे बघा अशा पद्धतीने यालासुद्धा मी टीप टाकून घेते, व्यवस्थित टीप टाकायची स्टोनच्या तिथे आणि टाकल्याच्या नंतर याला सरळ फक्त आतमध्ये फोल्ड करायचं आणि बघा अशा पद्धतीने हाताने प्रेस करून घ्यायचं. तर असं अस्तर आपलं जॉईंट झालं आणि याला आता वरतून परत दाब टीप टाकून सर्व बाजूंनी टीप टाकून घ्यायच्या. तर दोन्ही बाही मी चेक करून घेतल्या वेगवेगळ्या साईडच्या झालेल्या आहेत का आणि याला वरतून दाब टीप टाकून लगेचच दोन्ही साईडनी मी फिटिंग करून घेणार आहे. तर सर्व अस्तर आणि मेन फॅब्रिक सर्व बाजूंनी मी जॉईंट करून घेते बाहीला. तर हे बघा व्यवस्थित जॉईंट करायचं, फुगा बिगा आला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची, कारण सिल्कमध्ये हा कपडा होता थोडासा. तर असंच दुसऱ्या साईडचं सुद्धा आत्ता मी जॉईंट करत आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही बाही रेडी झाल्याच्या नंतर. तर अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट केल्याच्या नंतर जे एक्स्ट्राचं जे दोरे वगैरे किंवा एक्स्ट्राचं जे कपडा असतो तर आपण सोडलेला तर तो सर्व कट करून टाकला आणि अशा पद्धतीने दोन्ही बाही मी रेडी केलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर मी बाहीला जॉईंट दिलेला आहे आणि बाही बसवल्याच्या नंतर सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आणि हा जॉईंट पूर्ण शिलाई मार्जिनमध्ये जात आहे, फक्त थोडासाच दिसतो. तर अशा पद्धतीने बघा मी बाही रेडी केलेली आहे. पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने हा जॉईंट आलेला आहे, अगदी थोडासाच दिसतोय, जास्त असा काही नाही. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चलो बाय, टेक केअर.